सब्सक्राइब कीजिए नभ प्रकाशन के यूट्यूब चैनल को और बेल आइकन को क्लिक कीजिए। स्वागतम सुस्वागतम. नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. नभप्रकाशन आयोजित कवितांची उधळण डिजिटल कवी संमेलनात मी डॉक्टर शोभा गायकवाड अमरावती सर्व रसिक श्रोत्यांचे व सर्व कवींचे मनपूर्वक स्वागत करते. रसिकजन, आजच्या ह्या कार्यक्रमाची थीम मनभावन हा श्रावण ही आहे. कणाकणाला नि क्षणाक्षणाला ऊर्जा देणाऱ्या, मनामनाला धुंद करणाऱ्या या काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन करताना मला विशेष आनंद होतो आहे. आज या मैफिलीत श्रावणाविषयी प्रेम, आदर, औत्सुक्य, प्रीती, अधीरता, आतुरता, प्रणय, निसर्ग अशा बऱ्याच हिरव्यागार भावना व्यक्त करण्यासाठी सौ कविता काळे पुणे, डॉक्टर लीना निकम नागपूर, प्रकाश बनसोडे पुणे, प्राध्यापक डॉक्टर लोभस घडेकर अमरावती, डॉक्टर चित्रा कहाते नागपूर, संदीप सावरकर चिखलदरा, डॉक्टर मंजुषा सावरकर नागपूर, अलका सप्रे अमरावती, सुरेखा मोगरे पुसद, कल्पना विघे अमरावती इत्यादी कवींचा सहभाग राहणार आहे. चैतन्याचा झरा श्रावण, कणाकणात फुलतो श्रावण. चैतन्याचा झरा श्रावण, कणाकणात फुलतो श्रावण. सृजनाचा उद्घोष श्रावण, मनामनात रुजतो श्रावण. चैतन्याचा उद्घोष श्रावण, मनामनात रुजतो श्रावण. अशा ह्या मनभावन श्रावण या विशेष मैफिलीचे आयोजन नभप्रकाशनाने केलेले आहे. मी पुन्हा असं म्हणेन, मदमस्त मनमस्त असा हा श्रावण, मदमस्त मनमस्त असा हा श्रावण. मनभावन प्रियराधन हा श्रावण, मनभावन प्रियराधन हा श्रावण. काव्यात भिजवी रुजवी हा श्रावण, काव्यात भिजवी रुजवी हा श्रावण. रसिका रिझविण्या नभप्रकाशनाचे आयोजन, रसिका रिझविण्या नभप्रकाशनाचे आयोजन, नभप्रकाशनाचे आयोजन. नमस्कार नमस्कार नमस्कार. अशा ह्या हिरव्या कंच मनभावन श्रावण मैफिलीत मी सर्वप्रथम श्रावणानिमित्त आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पुण्याच्या सौ कविता काळे यांना आमंत्रित करते. या कवयित्रीच्या नावातच कविता असल्याने ती कविता त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. अतिशय प्रतिभासंपन्न अशा ह्या कवयित्रीने अमरावतीवरून पुण्यात जाऊन दरवर्षी विशेष पुरस्कार पटकावले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गदिमांचे वारसदार, पिंपरी चिंचवडचा सावित्रीचे वारसदार, शल चव्हाण प्रतिष्ठानचा राही कदम प्रेरणा पुरस्कार, संत गाडगे महाराज विचारमंच ओथूरचा काव्य प्रतिभा पुरस्कार, कवी कट्टा साहित्य मंच वाघोलीचा विशेष कवित्व पुरस्कार. लवकरच त्यांचा कविता आणि गझल संग्रह येतो आहे. मी त्यांच्याबद्दल असं म्हणेन, नावात कविता जीवनात कविता, नावात कविता जीवनात कविता. प्रतिभेने बहरावी आपली जीवन सरिता, प्रतिभेने बहरावी आपली जीवन सरिता. मी त्यांना शुभेच्छा देते आणि आपली कविता सादर करण्यासाठी सर्वप्रथम आमंत्रित करते सौ कविता काळे. नमस्कार, मी कविता काळे, अमरावती, सध्या पुण्यामध्ये वास्तव्य करते. नभप्रकाशन आयोजित कवितांची उधळण या कार्यक्रमाचे संचालक मिलिंद डहाके सर यांचे मनस्वी आभार मानते आणि मला या कार्यक्रमात सामील करून घेणाऱ्या माझ्या सूत्रसंचालिका शोभाताई गायकवाड यांचे मनस्वी आभार मानते. एक श्रावणावरची कविता सादर करते. तत्पूर्वी गझलची आवड असल्यामुळे एक मधला एक शेर तुमच्या समोर ठेवते. माझ्याच काळजाला हरवून पाहिले मी, माझ्याच काळजाला हरवून पाहिले मी, अन लेखनीत त्याला गिरवून पाहिले मी. झाले कधी न स्वार्थी वाटून दुःख घेता, झाले कधी न स्वार्थी वाटून दुःख घेता. ताटामधील घासा भरवून पाहिले मी, माझ्याच काळजाला हरवून पाहिले मी, अन लेखनीत त्याला गिरवून पाहिले मी. ना जात पाहिले मी ना धर्म पाहिला, ना जात पाहिले मी ना धर्म पाहिला मी. मैत्रीत सोबतीला मिरवून पाहिले मी, माझ्याच काळजाला
हरवून पाहिले मी आणि लेखनीत त्याला गिरवून पाहिले मी. 4 ओळी. ते फोडतात आणि फुटले जातो आम्ही. ते फोडतात आणि फुटले जातो आम्ही. ते तोडतात आणि तुटले जातो आम्ही. ते फोडतात आणि फुटले जातो आम्ही. ते तोडतात आणि तुटले जातो आम्ही. सत्कार तयाचा रोज फुलांनी करण्या का बाग फुलांची चिरडत जातो आम्ही. ते तोडतात आणि तुटले जातो आम्ही. सापाला पाळून दूध पाजतो आम्ही. सापाला पाळून दूध पाजतो आम्ही. डसणार तरीही पाप करतो आम्ही. सापाला पाळून दूध पाजतो आम्ही. डसणार तरीही पाप करतो आम्ही. लावली जयाने आग येते पाण्याला. लावली जयाने आग येते पाण्याला. त्या सूर्यालाही कसे विसरतो आम्ही. ते फोडतात आणि फुटले जातो आम्ही. ते तोडतात आणि तुटले जातो आम्ही. श्रावणावरची कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे तुझ्याचसाठी. श्रावणाच्या सरीवानी आज आले तुझ्यासाठी. श्रावणाच्या सरीवानी आज आले तुझ्यासाठी. भरलेल्या ढगांनाही नाही भ्याले तुझ्यासाठी. श्रावणाच्या सरीवानी आज आले तुझ्यासाठी. भरलेल्या ढगांनाही नाही भ्याले तुझ्यासाठी. असं एवढीच होती भेट व्हावी तुझी माझी. असं एवढीच होती भेट व्हावी तुझी माझी. भर जरी लाल शालू आज आले तुझ्यासाठी. श्रावणाच्या सरीवानी आज आले तुझ्यासाठी. सोन्या मोत्याचं दागिनं भाडी कुंकवाचा टिळा. सोन्या मोत्याचं दागिनं भाडी कुंकवाचा टिळा. कानामध्ये कर्णफुलं आज आले तुझ्यासाठी. श्रावणाच्या सरीवानी आज आले तुझ्यासाठी. भरलेल्या ढगांनाही नाही भ्याले तुझ्यासाठी. नववधूच्या रूपात माप ओलांडून आले. नववधूच्या रूपात माप ओलांडून आले. सुख दुःखाचे हे घोट रोज प्याले तुझ्यासाठी. श्रावणाच्या सरीवानी आज आले तुझ्यासाठी. भरलेल्या ढगांनाही नाही भ्याले तुझ्यासाठी. आणि शेवटच्या 4 ओळी आहे. बावरल्या मनामध्ये मोर थुई थुई नाचे. बावरल्या मनामध्ये मोर थुई थुई नाचे. कोसळत्या पावसात धुंद नाले तुझ्यासाठी. बावरल्या मनामध्ये मोर थुई थुई नाचे. कोसळत्या पावसात मोर नाचे तुझ्यासाठी. श्रावणाच्या सरीवानी आज आले तुझ्यासाठी. भरलेल्या ढगांनाही नाही भ्याले तुझ्यासाठी. कविताताई धन्यवाद. खूप सुंदर कवितांची मांडणी आणि सादरीकरण सुद्धा. श्रावणाच्या सरीवानी आज आले तुझ्यासाठी. श्रावणाच्या सरीवानी आज आले तुझ्यासाठी. भरलेल्या ढगांनाही नाही भ्याली कुणासाठी. भरलेल्या ढगांनाही नाही भ्याली तुझ्यासाठी. प्रिय असावी तर अशी. किती अडथळ्यांना अडचणींना पार करून ती आपल्या सख्याला भेटण्यास आतुर आहे. धन्यवाद. यानंतर मी नागपूरच्या सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका डॉक्टर लीना निकम यांना निमंत्रित करते. डॉक्टर लीना निकम ह्या वनिता विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहे. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक संघटनांमध्ये त्या कार्यरत आहेत. आनंदाची, अभिमानाची आणि गौरवाची बाब म्हणजे डॉक्टर लीना निकम यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. साहित्य प्रसार केंद्राचा राजाभाऊ कुलकर्णी कार्य गौरव पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा देखील पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रवाह आणि प्रपात हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित आहे. त्यांची कविता ऐकण्यापूर्वी मी त्यांच्याबद्दल असं म्हणेल, आईसारखी झिजवून काया, आईसारखी झिजवून काया, विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजते, विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजते, भविष्याचा रचून पाया, सृजनाचे धडे गिरवते, भविष्याचा रचून पाया, सृजनाचे धडे गिरवते, गुरुपरंपरेची शान राखत आयुष्य घडवते, गुरुपरंपरेची शान राखत आयुष्य घडवते, समाज, साहित्य, शिक्षण, संस्कृतीची सेवेने आपले आयुष्य झिजवते, समाज, साहित्य, शिक्षण, संस्कृतीच्या सेवेने आपले आयुष्य झिजवते. त्यांची आता आपण सृजनवारी ही कविता ऐकूया. डॉक्टर लीना निकम, नागपूर. नमस्कार.
मी डॉक्टर लीना निकम, नागपूर. नभप्रकाशन अमरावतीचे मिलिंद डहाके सर यांनी कवितांची उधळण डिजिटल कवी संमेलनाचं आयोजन केलं आहे. या आयोजनामध्ये मला डॉक्टर शोभाताई गायकवाड यांनी आमंत्रित केलं आहे. या दोघांचेही मी आभार मानते आणि माझी कविता सादर करते. मंडळी, श्रावणामध्ये शेतातून डोलणारं हिरवगार पीक बघून आपला बळीराजा सुखावलेला आहे. त्याचं ते पीक म्हणजे त्याच्यासाठी जणू विठ्ठल आहे, ही त्याची भावना आहे. आणि हीच भावना माझ्या या कवितेतून मी व्यक्त केली आहे. कवितेचं शीर्षक आहे सृजनवारी. फुटे ढेकळाचं अंग, आलं टरारून कोंब, भिजवत तो विठुराया त्याच्या भक्तीमध्ये चिंब. काळी आई विठाबाई, काळी आई विठाबाई, हिरव्या अंकुरी हासे, छत्रधरी शिरावर माझा विठुराया भासे. धरित्रीच्या मांडीवर, धरित्रीच्या मांडीवर बघा विठ्ठल खेळतो, पिकातल्या पातीतून विठू आनंदे डोलतो. शेतातील पीक प्रेमे, शेतातील पीक प्रेमे, बोले हरी हरी मुखे, घोष रानातून घुमे, डोले पाषाणही सुखे. दर साल पांडुरंग, दर साल पांडुरंग, खेळ खेळतो आगळा, नित्य नेमे चालतो हा दिव्य सृजन सोहळा. कंच हिरव्या श्रावणा, कंच हिरव्या श्रावणा, ऐक प्रार्थना रे राजा, पीक येऊ दे अमाप, सुखी ठेव बळीराजा, सुखी ठेव बळीराजा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅडम. बळीराजाला सुखी करण्याची प्रार्थना विठ्ठलाने नक्कीच आपली ऐकलेली आहे. त्यापुढे मी असं म्हणेन, धन्य झाला विठुराया, धन्य झाला विठुराया, शेतात पंढरी नांदली, धन्य झाला विठुराया, शेतात पंढरी नांदली. श्रावण पावसाच्या रूपानं विठाई पावली, श्रावण पावसाच्या रूपानं विठाई पावली. यानंतर मी पुढे येथील श्री प्रकाश बनसोडे यांना आमंत्रित करते. मन पाखरं होऊन ही कविता त्यांच्या मुखातून ऐकण्यापूर्वी त्यांचा परिचय आपण करून घेऊया. श्री प्रकाश बनसोडे यांचे आभाळमन आणि कवितेचा पाणवठा असे 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ग्रामीण कथा, कविता, गझल लेखन सातत्यानं करीत असतात. विशेष म्हणजे गझल लेखनासाठी ते सगळ्यांना मार्गदर्शनही करीत असतात. ग्रामीण जीवनावर आधारित त्यांचे आजपर्यंत 28 लेख प्रकाशित झालेले आहेत विविध वर्तमानपत्रातून. त्यांना विविध संस्थांचे 17 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. खूप मोठी यादी आहे. मी त्यांच्यासाठी एवढेच म्हणेन, प्रकाश बनसोडे कवी सम्राट, प्रकाश बनसोडे कवी सम्राट, बादशहा शब्दांचा, प्रकाश बनसोडे कवी सम्राट, बादशहा शब्दांचा, नावाप्रमाणे प्रकाशत राहो, नावाप्रमाणे प्रकाशत राहो, शब्ददीप अंतरीचा, शब्ददीप अंतरीचा. तर प्रकाश बनसोडे, कृपया आपण आपली कविता सादर करावी. धन्यवाद. नमस्कार, मी कवी प्रकाश बनसोडे, मूळ तालुका केज, जिल्हा बीड, सध्या राहणार चाकण, पुणे. नवप्रकाशन अमरावती आयोजित डिजिटल कवी संमेलनाच्या निमित्तानं संस्थापक माननीय मिलिंद डहाके सर आणि या कार्यक्रमाच्या आयोजिका माननीय डॉक्टर शोभाताई गायकवाड या दोघांचेही मला कवी संमेलनासाठी निमंत्रित केल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि एक माझी मन पाखरू होऊन ही एक कविता आपल्यासमोर ठेवतो. घननिळ्या श्रावणाची काय सांगू नवलाई, घननिळ्या श्रावणाची काय सांगू नवलाई, मन पाखरू होऊन जात माहेराला बाई, मन पाखरू होऊन जात माहेराला बाई. ओल्या चिंबरान वाटा, गर्द पांदणीची झाडी, ओल्या चिंबरान वाटा, गर्द पांदणीची झाडी,
आली मुराळी होऊन माझ्या बांधवाची गाडी. माहेराची अंबराई झाली मनामध्ये दंग. माहेराची अंबराई झाले मनामधी दंग. पाना पानात दिसतो बाई सावळा श्रीरंग. मन घालत घिरट्या हुंदडले रानवन. मन घालत घिरट्या हुंदडले रानवन. आठवाच्या सावलीत बोरी बाभळीचे बन. खळाळते नदी नाले पाखरांचे सूर कानी. खळाळते नदी नाले पाखरांचे सूर कानी. येता सरीवर सरी ओठी उमलती गाणी. डोळा भाळ भरता माय तुझी सय येते. डोळा भाळ भरता माय तुझी सय येते. किती सावरूप दरवाट आसवाला देते. किती सावरूप दरवाट आसवाला देते. ऊन पावसाचा खेळ त्यात बासरीचा नाद. ऊन पावसाचा खेळ त्यात बासरीचा नाद. घन निळ्या श्रावणाला पुन्हा घालते यसाद. घन निळ्या श्रावणाला पुन्हा घालते यसाद. प्रकाश बनसोडे यांनी स्त्रीच्या भूमिकेत जाऊन परकाया प्रवेश करून स्त्री मनातील माहेरबद्दलच्या भावभावना अतिशय सुंदर रीतीनं या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. माहेरच्या वाटेचे, एकूणच स्त्रीच्या भावविश्वाचे, श्रावणातील अवर्णनीय, मनोहारी, निसर्गरम्य अशा सृष्टीचे भावतरल वर्णन त्यांनी करून साक्षात माहेरच आपल्या डोळ्यासमोर उभे केलेले आहे. खूप सुंदर कविता सादरीकरण या ठिकाणी आपण केलं. धन्यवाद. यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर लोभस घडेकर यांना या ठिकाणी निमंत्रित करते. प्राध्यापक डॉक्टर लोभस घडेकर यांनी अल्पावधीतच शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात फार मोठी प्रगती केलेली आहे. प्राध्यापक राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा या ठिकाणी ते डीन आहेत आणि PRO सुद्धा आहेत. त्यांचे वर्तमानपत्रातून आतापर्यंत विविध विषयांवर 300 लेख प्रसिद्ध झालेले आहेत. मी त्यांचं याबद्दल अभिनंदन करते. अतिशय संवेदनशील अशा मनाचे हे कवी आहेत आणि मी त्यांच्याबद्दल त्यांची कविता ऐकण्यापूर्वी मी 2 शब्द सांगू इच्छिते. जिव्हेवर जयाच्या सरस्वती. जिव्हेवर जयाच्या सरस्वती. जिद्द जयाला अभ्यासाची. जिद्द जयाला अभ्यासाची. मधुर वाणीने मित्र जोडून, मधुर वाणीने मित्र जोडून नाटी टिकवी संस्कारांची. नाटी टिकवी संस्कारांची. प्राध्यापक डॉक्टर लोभस घडेकर आपली कविता सादर करा. माझं नाव डॉक्टर लोभस घडेकर. मला आज कविता वाचनाची संधी दिल्याबद्दल मी नभप्रकाशन तसेच डॉक्टर शोभा गायकवाड मॅडम यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे संधी दिली. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण सरी. श्रावण सरीने डोळे भिजले. श्रावण सरीने डोळे भिजले. विरहाचे दुःख तीव्र झाले. जे बरसले तेच दिसले. जे दाटले ते नाही का दिसले. उगाच लपंडाव हा पावसाचा. उगाच लपंडाव हा पावसाचा. विरह छळतो या दिवसांचा. उगाच लपंडाव हा पावसाचा. विरह छळतो या दिवसांचा. श्रावण सरीने डोळे भिजले. श्रावण सरीने डोळे भिजले. जे बरसले तेच दिसले. जे दाटले ते नाही का दिसले. तुलाही फक्त शब्दच कळले. तुलाही फक्त शब्दच कळले. अबोल कधी नाही उमगले. तुलाही फक्त शब्दच कळले. अबोल कधी नाही उमगले. जे बरसले तेच दिसले. जे दाटले ते नाही का दिसले. माझ्या मनातले सरीने ओळखले. माझ्या मनातले सरीने ओळखले. श्रावणाचे मग डोळे भिजले. माझ्या मनातले सरीने ओळखले.
श्रावणाचे मग डोळे भिजले, आकाशाचे मन कोमेजले, जे बरसले तेच दिसले, जे दाटले ते नाही का दिसले. पक्षांनी केली दुःखाची चर्चा, पक्षांनी केली दुःखाची चर्चा, श्रावणाला मग पुरते कळले, श्रावणाला मग पुरते कळले, जे बरसले तेच दिसले, जे दाटले ते नाही का दिसले. शांत संयमी स्वरात आपण आपली व्यथा व्यक्त केली. श्रावण सरीने डोळे भिजले, विरहाचे दुःख तीव्र जाहले. खरं तर मी असं म्हणे, निसर्गाला रंगाची साथ हवी असते, फुलांना गंधाची साथ हवी असते. माणूस विरहात कसा जगणार, म्हणून त्याने अशा मैफिलीत आले पाहिजे, तरच विरहातला एकटेपणा जाणवणार नाही. कविता लिहित राहा, कवितेला उंचीवर ने, तेही तुला जगमान्यता मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. शुभेच्छा. यानंतर मी नागपूरच्या सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका डॉक्टर चित्रा कहाते यांना आमंत्रित करते. उच्च विद्याविभूषित चित्रा यांचे भरारी, स्मृतिबंध, शब्दफुलोर इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच परिस्पर्श, कथासंग्रह आणि कादंबरीसुद्धा प्रकाशित आहे. त्यांची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्या उत्तम सूत्रसंचालिका आहेत. त्यांना त्याबद्दल अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. तसेच त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. अनेक संस्थांशी त्या जुळल्या आहेत. त्यांना लोकमतचा लेखन पुरस्कार देखील मिळालेला आहे. पुणेचा साहित्य गौरव पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार. फार मोठं काम आहे त्यांचं साहित्य क्षेत्रातलं. अतिशय प्रभावशाली असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल मी असं म्हणेन, विज्ञानाच्या पदवीधर तरी मराठीवर माया तुमची, विज्ञानाच्या पदवीधर तरी मराठीवर माया तुमची, मातृभाषेची सेवा बघता ध्यानी येते तळमळ तुमची. तर मी डॉक्टर चित्रा कहाते यांना आपली कविता सादर करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करते. डॉक्टर चित्रा कहाते. नभ प्रकाशन अमरावती प्रस्तुत मनभावन श्रावण या काव्यमय संमेलनात मी चित्रा सुधीर कहाते. माझा आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार. आयोजकांनी या काव्यमालेत सामील होण्यास मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करते. कवितेचं शीर्षक आहे पदरात टाकतू रंग नवे. पदरात टाकतू रंग नवे येऊन श्रावणा, पदरात टाकतू रंग नवे येऊन श्रावणा, हृदयात जिरवतू प्रीत झरे येऊन श्रावणा, हृदयात जिरवतू प्रीत झरे येऊन श्रावणा. मैत्रधरा अन अंबर यांचे अखंड जपण्या, मैत्रधरा अन अंबर यांचे अखंड जपण्या, ये सवे रुपेरी जलधारा घेऊन श्रावणा, ये सवे रुपेरी जलधारा घेऊन श्रावणा, हृदयात जिरवतू प्रीत झरे येऊन श्रावणा. परिधान करुनी गर्द पैठणी नटली धरणी, परिधान करुनी गर्द पैठणी नटली धरणी, ये गंध केशरी ऊन टिळाले ऊन श्रावणा, ये गंध केशरी ऊन टिळाले ऊन श्रावणा. आसलोचनी लावून बसला पुत्रभूमीचा, आसलोचनी लावून बसला पुत्रभूमीचा, ये बळीराजाची स्वप्नपूर्ती होऊन श्रावणा, ये बळीराजाची स्वप्नपूर्ती होऊन श्रावणा. दुःख वेदना रोगराईची मुळे नाशण्या, दुःख वेदना रोगराईची मुळे नाशण्या, ये तेजोमय रविराज तू घेऊन श्रावणा, ये तेजोमय रविराज तू घेऊन श्रावणा. पदरात टाकतू रंग नवे येऊन श्रावणा, हृदयात जिरवतू प्रीत झरे येऊन श्रावणा, हृदयात जिरवतू प्रीत झरे येऊन श्रावणा, येऊन श्रावणा,
येऊन श्रावणा. धन्यवाद. पदरात टाकतू दान श्रावणा, हृदयात जिरवतू प्रीत झरे येऊन श्रावणा, अशी सुंदर कविता आत्ता आपण ऐकलेली आहे. त्यासोबतच त्यांनी बळीराजाची स्वप्न पूर्तीची सुद्धा मागणी केलेली आहे. खरं तर पावसाळ्याचं आणि श्रावणाचं अतूट असं नातं आहे. पावसाळ्यात पाऊस येतोच असं नाही, पण श्रावणात मात्र तो आल्याशिवाय राहत नाही. तर भेगाळलेली धरती कासावीस झालेली असते. सर्व प्राणीमात्रांची जी नजर आहे ती आतुरतेनं नभाकडे लागलेली असते. तृष्णेसाठी ती व्याकुळ झालेली असते. श्रावणातील लढीवाळ पाऊस धरणीला कधी व्याकुळ करतो, कधी तृप्त करतो. आकाशात काळ्या कुट्ट ढगांची गर्दी होऊन पावसाच्या धारा बरसू लागतात आणि हृदयाच्या गाभाऱ्यातून अलगद शब्द ओठी येतात. मन भावन हा श्रावण. खरोखर आजची ही थीम खूप यशस्वी झालेली आहे असं मला वाटते. ह्याच श्रावणाचं सुंदर वर्णन घेऊन आपल्यासमोर आता येत आहे प्राध्यापक संदीप सावरकर. 5 विषयात त्यांनी पदवी मिळवलेली आहे. शिवाय गायन, वादन या क्षेत्रातही ते पारंगत आहे. नाट्य स्पर्धेत त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. वक्तृत्वाचे, कविताचे, लेखनाचे, संचलनाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. आणि विशेष म्हणजे अमरावती विद्यापीठाचा 3 वेळा सतत त्यांना कलर कोट सुद्धा मिळालेला आहे. विविध वर्तमानपत्रातून ते सातत्यानं लिहत असतात आणि चिखलदऱ्याला गेल्या 25 वर्षापासून ते राहत आहे. त्यामुळे तिथल्या निसर्गाचे ते साक्षीदार आहे. तिथल्या निसर्गाच्या वैभवाचे ते साक्षीदार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःला आदिवासीच्या सेवेमध्ये सुद्धा वाहून घेतलेलं आहे. तर असे हे प्राध्यापक संदीप सावरकर. त्यांच्याबद्दल मी असं म्हणेल की अनेक भूमिका वठवताना आयुष्याचे सार्थक होते. अनेक भूमिका वठवताना आयुष्याचे सार्थक होते. मुक्तपणे अधरावर येता तव शब्दांचे गीत होते. तर मी आता यानंतर प्राध्यापक संदीपजी सावरकर यांना आपली कविता या ठिकाणी सादर करण्यासाठी निमंत्रित करीत आहे. प्राध्यापक संदीप सावरकर. नमस्कार रसिक श्रोते हो, मी संदीप सावरकर, चिखलदरा. आज आपणाकरता नभप्रकाशनातर्फे आयोजित मनोभावन श्रावण या काव्य मैफिलीत माझी भिजला श्रावण ही कविता घेऊन आलेलो आहे. पण ही कविता सादर करण्यापूर्वी नभप्रकाशनाने आज मला माझी कविता सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. तद्वतच माझे प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय श्रीमती शोभाताई गायकवाड मॅडम यांचं इथे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या या कवितेला इथे प्रारंभ करतो. चिखलदऱ्याच्या रमणीय परिसरामध्ये वावरत असताना जे जे विहंगम दृष्टीत सामावले, इथली पर्वतराजी असेल, इथलं गर्द वनराई असतील, इथल्या दरी खोऱ्यातनं झुळझुळ वाहणारं पाणी असेल किंवा इथला सूर्यास्त असेल, इथला सूर्योदय असेल, त्या सर्वांचं वर्णन इथे शब्दबद्ध करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. भिजला श्रावण. रिमझिम रिमझिम पाऊस धारा, रिमझिम रिमझिम पाऊस धारा, भिजला श्रावण भिजला वारा. रिमझिम रिमझिम पाऊस धारा, भिजला श्रावण भिजला वारा. थरथरले ते मेघ नभीचे, आसमंत हा सजला सारा. रिमझिम रिमझिम पाऊस धारा, भिजला श्रावण भिजला वारा. अवचित या श्रावण सरीने, अवचित या श्रावण सरीने आरक्त गुलाब शहारला. अवचित या श्रावण सरीने आरक्त गुलाब शहारला. क्षणात सरली मरगळ इथली, क्षणात सरली मरगळ इथली. जाग आली नव चैतन्याला. भिजला श्रावण भिजला वारा. रिमझिम रिमझिम पाऊस धारा,
भिजला श्रावण भिजला वारा. स्वर्ग या धरा अवतरला, स्वर्ग या धरा अवतरला, भूवरी जरा थबकला. स्वर्ग या धरा अवतरला, भूवरी जरा थबकला. पासूनच्या त्या पायघड्यांनी ऋतुराज स्वागता आला, ऋतुराज स्वागता आला. भिजला श्रावण भिजला वारा, रिमझिम रिमझिम पाऊस धारा. भिजला श्रावण भिजला वारा. अल्लड निर्झर लज्जित सरिता, अल्लड निर्झर लज्जित सरिता, मयूर बेभान नृत्या करिता. अल्लड निर्झर लज्जित सरिता, मयूर बेभान नृत्या करिता. लखलखली ती नभी दामिनी, उजळून टाकी काळोखाला. लखलखली ती नभी दामिनी, उजळून टाकी काळोखाला. भिजला श्रावण भिजला वारा, रिमझिम रिमझिम पाऊस धारा. भिजला श्रावण भिजला वारा. दरी दरीतून पाट वाहती, दरी दरीतून पाट वाहती, जल नव्हे या दुग्धधारा. दरी दरीतून पाट वाहती, जल नव्हे या दुग्धधारा. तलम धुक्याचे वस्त्र लेऊनी, नटली अवघी वसुंधरा. तलम धुक्याचे वस्त्र लेऊनी, नटली अवघी वसुंधरा. रिमझिम रिमझिम पाऊस धारा. भिजला श्रावण भिजला वारा, भिजला श्रावण भिजला वारा. धन्यवाद. खूप सुंदर कविता, सुंदर सादरीकरण, खूप सुंदर भावार्थ या कवितेमध्ये होतं. खरोखर श्रावण महिन्यातला निसर्ग हा असाच असतो, अगदी हिरवागार, वैभवशाली. खूप त्या निसर्गाचं सुंदर असं वर्णन आपण केलेलं आहे. यानंतर मी डॉक्टर मंजुषा सावरकर यांना आपली एक कविता सादर करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करीत आहे. आता या डॉक्टर मंजुषा सावरकरांचं कार्य मोठं आहे, त्यांचा परिचय मोठा आहे, पण थोडक्यात सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करते, कारण आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन आहे. तर मंजुषाबद्दल मी असं म्हणेल की डॉक्टर मंजुषा म्हणजे एक झंझावात. डॉक्टर मंजुषा म्हणजे एक झंझावात. प्रश्न मला परिचयाची कशी करू सुरुवात, प्रश्न मला परिचयाची कशी करू सुरुवात. प्रगाढ विद्वत्ता, प्रगाढ ज्ञान, प्रगाढ विद्वत्ता, प्रगाढ ज्ञान. स्वभाव बोलघेवडा, स्वभाव बोलघेवडा. विद्वत्तेचे करशी अखंडता, विद्वत्तेचे करशी अखंडता. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर मंजुषा यांचा वावर आहे. अतिशय त्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात. त्यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. उत्कृष्ट लेखनाचा, कविता लेखनाचा, कथा लेखनाचा, निवेदनाचा असे सगळे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. तसंच अनेक संस्थांमध्ये त्या जुळलेल्या आहेत. अनेक संस्थांवर त्या पदसिद्ध अधिकारी पण आहेत. त्यांचे भोवरा, भोवंडा, डांगोरा हे कथासंग्रह प्रसिद्ध आहे आणि अंकुर कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे. आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून सुद्धा त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. तर या ठिकाणी मी डॉक्टर मंजुषांचा एवढा परिचय देऊन त्यांना या ठिकाणी त्यांची एक कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करते. रसिक श्रोते हो, नमस्कार. मी डॉक्टर मंजुषा सावरकर. श्रावण खरंच मनभावन, ज्याला जसा वाटला तसा. मला माझ्या कवितेत श्रावण जसा वाटलाय, भावलाय तसा मग व्यक्त केलाय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे श्रावणा. कुणाचा सखा तू कुणाचा सोबती, कुणाचा सखा तू कुणाचा सोबती. श्रावणा असा तू मनाच्या भोवती, श्रावणा असा तू मनाच्या भोवती. कुणाचा मीत तू कुणाची प्रीत, कुणाचा मीत तू कुणाची प्रीत. श्रावणा असा तू पोसतो रीत, श्रावणा असा तू पोसतो रीत.
कुणाचा श्वास तू कुणाचा ध्यास, कुणाचा श्वास तू कुणाचा ध्यास, श्रावणा असा तू बरसतो आत, श्रावणा असा तू बरसतो आत. कुणाचा भास तू, कुणाचा भास तू कुणाची आस, श्रावणा असा तू बळीचा हात, श्रावणा असा तू बळीचा हात. कुणाचा दूत तू कुणाची पेरणी, कुणाचा दूत तू कुणाची पेरणी, श्रावणा असा तू नभाची लेखणी, श्रावणा असा तू नभाची लेखणी. कुणाचा बाप तू कुणाची माऊली, कुणाचा बाप तू कुणाची माऊली, श्रावणा असा तू सुखाची सावली, श्रावणा असा तू सुखाची सावली. आत्ताच आपण डॉक्टर मंजुषा यांची श्रावणा ही कविता ऐकली. खूप सुंदर सुंदर त्यांनी प्रतिमा वापरल्या. नभाची लेखणी, सुखाची सावली. डॉक्टर मंजुषाने म्हटल्याप्रमाणे श्रावण हा कुणाचा सखा, कुणाचा सोबती आणि प्रत्येकाच्या मनाच्या भोवती असतो, हे अगदी खरंच आहे. मलाही असं वाटते की असा हा श्रावण माझ्या दारी आला, असा हा श्रावण माझ्या दारी आला, मी तर होते आतून कधीचीच त्याला भेटण्याला, मी तर होते आतून कधीचीच त्याला भेटण्याला. धन्यवाद मॅडम. यानंतर मी अमरावतीच्या अलका सप्रे यांना आपली कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. खरं तर अलकाताई एक ब्युटिशियन आहेत, पण त्याबरोबरच सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली आहे. समाजसेवा, साहित्यसेवा त्या सातत्यानं करत असतात. प्रीतिगंध हा त्यांचा कविता संग्रह आहे आणि तसंच सौंदर्य सखी हा लेख संग्रहसुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे. सौंदर्याच्या साधनेत त्या पारंगत आहेच, त्याचबरोबर त्यांना अहिल्याबाई होळकर हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. सक्षम महिला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि सातत्यानं त्या कविता लेखन करतात आणि त्याचं उत्तम सादरीकरणसुद्धा करतात. अलकाताईजवळ आहे स्वच्छ मन, अलकाताईंजवळ आहे स्वच्छ मन, जीवनासाठीचे आवश्यक माणुसकीचे धन, जीवनासाठीचे आवश्यक माणुसकीचे धन, पद पैसा प्रतिष्ठा वाढवीत आहे सन्मान, पद पैसा प्रतिष्ठा वाढवत आहे सन्मान. आपुलकीच्या भावनेमुळे त्यांचा वाढला आहे मान. तर अशा अलकाताईंना आपली एक कविता सादर करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे. नमस्कार मंडळी, मी अलका सप्रे, अमरावती. नभप्रकाशन डिजिटल काव्य संमेलनात मला संधी दिल्याबद्दल मी नभप्रकाशनची खूप खूप आभारी आहे. मनभावन श्रावण या शीर्षकाखाली होत असलेली काव्यशृंखला आणि त्यात मला सहभाग दिल्याबद्दल मी शोभाताई गायकवाडची पण आभारी आहे. श्रावणावर मला एक कविता म्हणायची आहे. मस्त मोसम आहे, ढगं आलेले आहे आकाशात, हिरवं हिरवं झालेलं आहे सगळीकडे. सहज मला 4 ओळी सुचलेल्या आहे, मी त्या ओळी सादर करीत आहे. बरसल्या श्रावण सरी, बरसल्या श्रावण सरी, ढग परतू लागले घरी. बरसल्या श्रावण सरी, ढग परतू लागले घरी. झाली हिरवीगार धरती, उजाडली सकाळ नवी. मंद पावलांनी ढग निघाले, विरहाने ते हळवे झाले. मंद पावलांनी ढग निघाले, विरहाने ते हळवे झाले. आकाशाशी जुळलेल्या धाग्यांचा, आकाशाशी जुळलेल्या धाग्यांचा साथ ते सोडत गेले. निरभ्र शुभ्र आकाशाच्या, निरभ्र शुभ्र आकाशाच्या
कडा थोड्या पानावल्या. निरभ्र शुभ्र आकाशाच्या कडा थोड्या पानावल्या. ढगांना निरोप देताना दाटून आले त्यांना. अंधाराच्या गर्द सावलीत परतून माझ्या कवेत कधी येतील हे ढग. ओल्या चिंब श्रावण सरित, ओल्या चिंब श्रावण सरित. धन्यवाद. खूप खूप अलकाताई, सुंदर कविता आपण सादर केली. श्रावण सुखात प्रत्येकानं प्राजक्तासारखं उमलत जावं. श्रावण सुखात प्रत्येकाने प्राजक्तासारखं उमलत जावं आणि आनंदाच्या लाटेवर स्वार होऊन सुगंधित होत जावं. वा, छान. यानंतर मी पुसदच्या प्राध्यापक सुरेखा मोगरे यांना आपली कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. सुरेखाताई कलाध्यापिका आहेत. त्यांचे स्वतःचे चित्रकला महाविद्यालय आहे. बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. चित्रकलेबरोबरच त्यांना संगीत, नृत्य, नाट्याभिनय या सर्व कलांची आवड आहे. आता सुप्रसिद्ध कवयित्री म्हणूनही त्यांचा नावलौकिक वाढीत आहे आणि कलेचे 1 नाही 2 नाही तब्बल 8 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि मी तर असं म्हणेन की पुरस्कारामुळे त्यांची शान वाढलेली आहे, तसंच कलेचा सन्मानसुद्धा त्यांच्या पुरस्कारामुळे वाढलेला आहे. मी त्यांच्याबद्दलच्या 4 ओळी अशा म्हणेन. तू सम्राज्ञी अतुल गुणांची, तू सम्राज्ञी अतुल गुणांची, राज्ञी तू बहुल कलांची. तू सम्राज्ञी अतुल गुणांची, राज्ञी तू बहुल कलांची. वाढवी शान तव लेखणीची, वाढवी शान तव लेखणीची, शोभवी यादी तव पुरस्कारांची, शोभवी यादी तव पुरस्कारांची. सौ सुरेखा मोगरे यांना मी आपली कविता सादर करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करते. नमस्कार. मी सुरेखा गजानन मोगरे, पुसद, जिल्हा यवतमाळ. नभप्रकाशन अमरावती आयोजित कवितेची उधळण या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतला आहे अमरावतीच्या डॉक्टर शोभा गायकवाड मॅडम यांनी. मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि माझी एक कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे मनभावन श्रावण. आशा करते आपल्याला नक्कीच आवडेल. मनभावन श्रावण. श्रावण आला हर्ष मनाला, हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण आला हर्ष मनाला, हिरवळ दाटे चोहीकडे. मंद वारा सुगंधात न्हाला, पावसाच्या सरी पलीकडे. मंद वारा सुगंधात न्हाल्या, पावसाच्या सरी पलीकडे. श्रावण मास घेऊन आला, पाना फुलांचा हा बहर. श्रावण मास घेऊन आला, पाना फुलांचा हा बहर. नाचती गाती ही पशुपक्षी मणी फुलवी पिसारा मोर. वसुंधरेने हे पांघरले हिरवे हिरवे गालीचे. मखमली हे रंगबिरंगी हृदय स्पर्श आनंदाचे. आकाशातील पक्ष्यांचा थवा स्वच्छंदी नभी भिरभिरती. एकीचे बळ निर्भयतेचे असा संदेश मानवा देती. श्रावणात ऋतू बहरतो लता वेली नाजूक आनंदी. पावन तारुण्य ही आठवती मुक्त भाव होऊन स्वच्छंदी. फांदीवर बसून पक्षाची कुजबुज ऐकताच म्हणी. अंतर्मन हे घेई जाणून प्रेमाच्या विश्वाची ही कहाणी. नागपंचमीचा सण येता झाडावरती बांधून झोका. सख्या संगे बसून वाटे मन भावन श्रावण मोका. मन भावन श्रावण मोका. मन भावन श्रावण मोका. धन्यवाद. वा, सुरेखाताई, तुमचा प्रयत्न पहिला होता पण तरीही खूप छान होता, प्रभावी होता. आत्तापर्यंत आपण सर्वांनी श्रावणाच्या वैभवाचे अप्रतिम वर्णन केले आणि सर्व रसिक श्रोत्यांना ऐकवले. श्रावणामध्ये सरीवर सरी येतात, शीतल वारा सुटतो, मोर पिसारा फुलवतो, ऊन पावसाचा खेळ असतो, आकाशात इंद्रधनू असतो,
सप्तरंगांची उधळण होते. भिजल्या मातीला कस्तुरीचा गंध येतो. रानोमाळ वाऱ्याची, पानांची सळसळ आणि सारी सृष्टी आनंदात न्हाते. धरणी हिरवा शालू नेसते. काय वर्णावे श्रावणाचे वर्णन. खूप सुंदर सुंदर प्रतिमा, उपमांनी तुम्ही आतापर्यंत आपल्या कवितातून श्रावणाचं वर्णन केलेलं आहे. मी तर असं म्हणेन, काय वर्णावे श्रावणाचे वर्णन. तर काहिली जीवाची श्रावणात शांत, काहिली जीवाची श्रावणात शांत, माणूस पक्षी निवांत आपापल्या खोपट्यात, माणूस पक्षी निवांत आपापल्या खोपट्यात. असा हा श्रावण सगळ्यांना आनंद देणारा, मनाला शांती देणारा, सगळ्यांना मनभावन वाटणारा, या श्रावणात श्रावणाच्या वैभवात भर घालण्यासाठी आणखी एक अशाच सुप्रसिद्ध कवयित्रींना मी या ठिकाणी निमंत्रित करते. त्या कवयित्रीचं नाव आहे सौ कल्पना विघे. ह्या अमरावतीच्या आहेत. तर त्यांच्याबद्दल मी 4 ओळी असं म्हणेन. काट्यावर चालताना तुला हसता येतं, काट्यावर चालताना तुला हसता येतं, खोल विरहातील क्षण तुला मोजता येतात, खोल विरहातील क्षण तुला मोजता येतात, संयमानं तुला जगता येतं, तुझ्या अंतर्मनातील भाव कवितेत सारे भाव उमटून येतात, तुझ्या अंतर्मनातील भाव कवितेत सारे भाव उलटून येतात. आपल्या कवितेतून सुंदर भावभावना साकारणाऱ्या सौ कल्पना विघे यांचा परिचय मी थोडक्यात आपणाला करून देते. तर कल्पनाताई ह्या उच्च विद्या विभूषित आहेत. त्याचप्रमाणे LFA म्हणजेच NGOच्या त्या सेक्रेटरी आहेत. अबोल उसासा हा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह आहे, तो प्रकाशित झालेला आहे. विविध वृत्तपत्रातून, मासिकातून त्या सातत्यानं लिहित असतात. आकाशवाणीवर त्यांचे बरेच कार्यक्रम झालेले आहेत. तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवयित्री म्हणून अनेकदा त्यांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत आणि रसिकांची प्रचंड दादसुद्धा त्यांनी मिळवलेली आहे. त्यांचे खूप कौतुक त्यांच्या कविताबद्दल होत असते. सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा संस्थांशी त्या जुळलेल्या आहेत. त्याचबरोबर भाषा विश्व पुणे या संस्थेच्या अमरावतीच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या गझल लेखनाचा अनुभवसुद्धा खूप दंड आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार लाभलेला आहे. मी त्यांचे अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या कविता सादर करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते. सौ कल्पना विघे आपली कविता सादर. मी कल्पना विघे, अमरावती. आज नवप्रकाशनच्या वतीनं मनभावन श्रावण या विशेष डिजिटल काव्य संमेलनाचे आयोजन नवप्रकाशनचे अध्यक्ष श्री मिलिंदजी डहाके यांनी केले. त्यात मला त्यांनी सहभागी करून घेतले. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते, त्याचप्रमाणे अभिनंदनही करते. तसेच या काव्य संमेलनाकरता ज्यांनी मला विशेष निमंत्रित केले त्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री असलेल्या डॉक्टर प्राध्यापिका शोभाताई गायकवाड यांनी, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. रसिक हो, रिमझिम रिमझिम बरसणाऱ्या श्रावणसरी, बंद बंद वाहणारा हा अवखळ मंजूळ वारा आणि हा फुललेला सृष्टीचा मोर पिसारा, हिरवा हिरवा मोर पिसारा बघून कुणाला बरं नाचावंसं गावंसं वाटणार नाही सांगा. इथून तर कवीच्या कल्पनेला पंख फुटतात आणि मग एक कविता जन्मास येते. उंच उंच नभाशी गवसणी घालण्याकरिता आणि श्रावणाच्या झुल्यावर झुलण्याकरिता. माझीही एक अशीच रचना आज नभाशी उडते आहे, श्रावणाच्या झुल्यावरती झुलते आहे. तर ऐकूया एक छानशी कविता श्रावणसरीची, मनभावन श्रावण. झिम्मत झिम्माड नाचत आल्या रानावनातून सरी ग, याद सखाची भरुनी येता गईवर दाटे उरी ग. झिम्मत झिम्माड नाचत आल्या रानावनातून सरी ग, याद सख्याची भरुनी येता गईवर दाटे उरी ग. उधळण होता नक्षत्रांची लाजले मन हे जरी,
उधळण होता नक्षत्रांची लाजले मन हे जरी. शृंगारल्याली वसुंधराई जणू स्वर्गातील परी. शृंगारल्याली वसुंधराई जणू स्वर्गातील परी. हिरव्या राणी फुलते गाणी, हिरव्या राणी फुलते गाणी, वारा वाजवी बासुरी ग. झिम्म झिम्माड नाचत आल्या रानावनातून सरी ग. याद सख्याची भरुनी येता गईवर दाटे उरी ग. निळ्या आकाशी घिरट्या घाली मनमोजी प्रीत पक्षी. निळ्या आकाशी घिरट्या घाली मनमोजी प्रीत पक्षी. श्रावण मनी कोरून गेला आठवांची नक्षी. श्रावण मनी कोरून गेला आठवांची नक्षी. फुलून आली धरती सारी, फुलून आली धरती सारी, यावा साजन हा दारी ग. झिम्म झिम्माड नाचत आल्या रानावनातून सरी ग. याद सख्याची भरुनी येता गईवर दाटे उरी ग. रंगबिरंगी स्वप्न पाखरू झुरते नयनांतरी. रंगबिरंगी स्वप्न पाखरू झुरते नयनांतरी. तुझ्यानी माझ्या भेटी मधले क्षण होते भरजरी. तुझ्यानी माझ्या भेटी मधले क्षण होते भरजरी. आसेवांच्या या पाऊस धारा, आसेवांच्या या पाऊस धारा, झरती विरहावरी ग. झरती विरहावरी ग. झिम्म झिम्माड नाचत आल्या रानावनातून सरी ग. याद सख्याची भरुनी येता गईवर दाटे उरी ग. अल्लड हुल्लड पाऊस हा माझ्या ग सख्या परी. अल्लड हुल्लड पाऊस हा माझ्या ग सख्या परी. कधी अंगाशी खेळ खेळतो मारितो ग पिचकारी. कधी अंगाशी खेळ खेळतो मारितो ग पिचकारी. दूरदेशीचा सखा होऊन, दूरदेशीचा सखा होऊन, मिठीत घे क्षण भरी ग. दूरदेशीचा सखा होऊन, मिठीत घे क्षण भरी ग. झिम्म झिम्माड नाचत आला रानावनातून सरी ग. याद सख्याची भरुनी येत गईवर दाटे उरी ग. चोरून येतो गालाची लाली, चोरून घेतो गालाची लाली, खुणावतो ग दुपारी. चोरून घेतो गालाची लाली, खुणावतो ग दुपारी. मुज्जर भारी भीती नाही, मुज्जर भारी भीती नाही, फिरतो खिडकीवरी. मुज्जर भारी भीती नाही, फिरतो खिडकीवरी. हळूच येतो कानात देतो, हळूच येतो कानात देतो, निरोप परती वेळी ग. निरोप परती वेळी ग. झिम्म झिम्माड नाचत आल रानावनातून सरी ग. याद सख्याची भरुनी येता गईवर दाटे उरी ग. झिम्म झिम्माड नाचत आल्या रानावनातून सरी ग. याद सख्याची भरुनी येता गईवर दाटे उरी ग. गईवर दाटे उरी ग. गईवर दाटे उरी ग. थँक्यू. नमस्कार. वा कल्पना, खूपच छान, खूप सुंदर कविता. सर्वांच्या कवितेनं मनभावन श्रावण हा कवी संमेलनाचा श्रावण सोहळा अधिकच हिरवागार झालेला आहे. श्रावण मासी हर्ष मानसी याप्रमाणे आपण सादर केलेल्या कवितांची हिरवळ सर्वत्र पसरलेली आहे. आजचा हा श्रवणीय आनंद खूप दिवस ऊर्जा देत राहील. यानंतरची या कवी संमेलनाची सूत्र मी प्राध्यापक संदीप सावरकर यांच्याकडे सोपवते. रसिकजनांनो, आता मी निमंत्रित करतोय त्यांना, ज्यांनी आजच्या मनोभावन श्रावण काव्य मैफिलीचं बहारदार संचालन केलं,
त्या डॉक्टर श्रीमती शोभाताई गायकवाड मॅडम यांना. श्रीमती शोभाताई गायकवाड यांचा परिचय नाही अशी कोणीही व्यक्ती महाराष्ट्रात नसेल. स्वयं त्या एक आदर्श शिक्षिका आहेत आणि विपरीत परिस्थितीत शिक्षणाची लालसा त्यांनी कायम ठेवत MA, MEd, MPhil, PhD आणि आत्ता नुकतीच त्यांनी प्राप्त केलेली पत्रकारितेची पदवी, हा साराच त्यांचा शैक्षणिक प्रवास ललांभूत करणार आहे. अमरावती येथील समर्थ हायस्कूल येथे अध्यापनाचं कार्य करीत आजही प्राध्यापिका म्हणून ते आपली सेवा देत आहेत. इतकंच नव्हे तर काव्य, नाट्य, बालसाहित्य, सामाजिक शैक्षणिक समीक्षण, संत साहित्य या विविध क्षेत्रात त्यांच्या प्रतिभेचा लीलयावावर आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याच्याच पाऊलखुणा आपण त्यांच्या विविध साहित्य निर्मितीतील आज मितीसपर्यंत प्रकाशित झालेली 25च्या वरची ग्रंथसंपदेत आपल्याला बघायला मिळेल. कथा, कविता, कादंबरी, सामाजिक प्रबोधन, ललित लेख, अभ्यास मंडळावरील विविध उपक्रम, मार्गदर्शिका, मासिके, दैनिक वृत्तपत्रातील त्यांचे प्रकाशित झालेले लेख. इतकंच नव्हे तर तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना प्राप्त झालेला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आणि आत्ताच नुकता 2019मध्ये प्राप्त झालेला आयर्न लेडीज पुरस्कार, अशा विविध राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने सन्मानित अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या धनी श्रीमती शोभाताई गायकवाड यांना मी इथे विनम्र निमंत्रण देतो आणि त्यांच्या अमोघ वाणीतून त्यांनी आपलं काव्य सादर करण्याची विनंती करतो. सरितेने वाट काढीत राहावे, प्राजक्ताने मुक्त बहरावे, मेघाने यथेच्छ कोसळावे, कस्तुरीने दळून दरवळावे, शोभाताईंनी बोलावे आणि शब्द शब्द काव्य व्हावे. आमंत्रित करतोय श्रीमती डॉक्टर शोभाताई गायकवाड. धन्यवाद सावरकर सर. आपण माझी माहिती सांगितली. आपली भाषा खूप समृद्ध, खूप शैली आपली खूप सुंदर आहे आणि अशा सुंदर शब्दांमध्ये आपण माझी खूप माहिती सांगितलेली आहे, चांगला परिचय करून दिलेला आहे. धन्यवाद. मी माझी श्रावण वेल्हाळ ही कविता सादर करत आहे. खरं नुकतंच पाऊस येऊन गेलेला आहे, वातावरण खूप सुंदर आहे. अशा मनोहारी वातावरणामध्ये मंद गार असा वारा सुटलेला आहे. पावसाच्या खुणा सर्वत्र दिसत आहेत आणि अशा या वातावरणामध्ये सख्याची याद येणं स्वाभाविकच आहे. तर ऐका कविता श्रावण वेल्हाळ. नभ वेल्हाळ पाऊस वेल्हाळ, नभ वेल्हाळ पाऊस वेल्हाळ, सखाही वेल्हाळ श्रावण करी वेळे पिसे. ऊन पावसाचा खेळ, ऊन पावसाचा खेळ इंद्रधनुष्य वेळ, ऊन पावसाचा वेळ इंद्रधनुष्य वेळ, सख्यांचा हे मेळ श्रावण करी वेळे पिसे. पदर चिंब देह होतो थेंब थेंब, पदर चिंब देह होतो थेंब थेंब, गाली फुलती गुलाब श्रावण करी वेळे पिसे. आकाशी इंद्रधनुष्य, आकाशी इंद्रधनुष्य सख्याचा मलमली स्पर्श, आकाशी इंद्रधनुष्य सख्याचा मलमली स्पर्श, सखा सहर्ष, सखा मनोमनी सहर्ष श्रावण करी वेळे पिसे. पावसाची सर, पावसाची सर थेंबांचा हार, पावसाची सर थेंबांचा हार, उठती जल तुषार श्रावण करी वेळे पिसे. नटली धरणी, नटली धरणी नेसून हिरवी पैठणी, नटली धरणी नेसून हिरवी पैठणी, नक्षी पानोपानी श्रावण करी वेळे पिसे. मंद सुगंध धुंद प्रीतरंग, मंद सुगंध धुंद प्रीतरंग कोसळती सरी, मंद सुगंध धुंद प्रीतरंग कोसळती सरी, रोमांचितेही तप्त श्वासुरी
श्रावण करी वेडे पिसे. रोमांच देही तप्त श्वास उरे, श्रावण करी वेडे पिसे. सखा हा श्रावण प्रणय रंग मन भावन. सखा हा श्रावण प्रणय रंग मन भावन. आनंदी जगून श्रावण करी वेडे पिसे. आनंदी जगून श्रावण करी वेडे पिसे. प्रीत वेड्या श्रावणा रंगवून तुझ्याच आनंद घना. प्रीत वेड्या श्रावणा रंगवून तुझ्यात आनंद घना. वेड लावून तना मना, श्रावण करी वेडे पिसे. श्रावण सरीचे येणे. श्रावण सरीचे येणे सख्याची चाहूल लागणे. श्रावण सरीचे येणे सख्याची चाहूल लागणे. त्याला चोरून बघणे, श्रावण करी वेडे पिसे. हृदय गलबलणे. हृदय गलबलणे काही न सुचणे. हृदय गलबलणे काही न सुचणे. सख्यासाठी झुरणे, श्रावण करी वेडे पिसे. श्रावण करी वेडे पिसे. धन्यवाद. आज या मनभावन हा श्रावण या मैफिलीमध्ये आपण सर्व दिग्गजांच्या कविता ऐकल्या. मी सर्व कवींचे आभार मानते, मनापासून आभार मानते. नभप्रकाशनाचे श्री मिलिंद डहाके यांचेही आभार मानते. तसेच टेक्निकल एक्सपर्ट श्री विकास राऊत, अश्विनी काळे यांचे देखील मी आभार मानते आणि या ठिकाणी आपली रजा घेते.